श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात ही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात. देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे. तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून 8:51 असणार आहे. आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग यांचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, जी प्रत्येकाने कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता. दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची. त्यांना सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत. त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. खिरीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची. तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं. त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो. म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात. त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कार्तिकी एकादशीच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे. सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी जी आपण तयार करतो ती आपण गाईकरता तयार करायची आहे. ती पोळी तयार करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो. त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. किंवा तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती डाळ आणि गूळ हे सुद्धा गाईला खायला देऊ शकतात. किंवा तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुध ग्रह हा बलवान होतो. बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं. किंवा अगदी तुम्ही गाईला पिवळी केळी खायला दिली तरीही चालणार आहे. तर ह्या 4 वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तूसुद्धा गाईला खायला देऊ शकतात. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय ही तुम्हाला भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणीही अर्पण करून घ्यायचं आहे. तिची आरती करून घ्यायची, हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्या हातातनं ह्या 4 वस्तूंपैकी कोणती एक वस्तू जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची. असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. ह्या वस्तू खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करणं, आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.